राम राम सोयरे हो. सोयरे हो, आता जे ते उठलं की सुटलं या इंस्टाग्रामला एकच रट लावा रे. कृषीप्रधान देश, मी शेतकरी, मी शेतकऱ्यासाठी हे केलंय, मी शेतकऱ्यासाठी ते केलंय. पण ओरिजिनल शेतकरी या इंस्टाग्रामवर कोणी नाही. काही तुरळक हातं की जे ओरिजिनल शेती करतात आणि शेतीमध्ये राबतात आणि काही व्हिडिओ बनवतात, पण त्याला कोणी लाईक करणार किंवा फॉलो करणार. आणि जे देखावा करतात, जे शेतीमध्ये जायचं, व्हिडिओ बनवायचं, काम नाही धाम नाही काय नाही, त्याला म्हणताने लोक पटापटा फॉलो करायचं. आणि गाणमनचे तेच ज्ञान चोत आलेत की हे झालं ते झालं, फलाना असं केलं, यानं तसं केलं. शेतकऱ्याच्या नावाखाली जसं तुम्ही राजकारण केल्या, आज शेतकऱ्याच्या नावाखाली लोक तसेच पोळ्या भाजून घ्यालेत. म्हणजे फक्त शेतकऱ्याला काही बोलायचं आणि मस्त आपली पोळी भाजून घ्यायची. मग ते राजकीय क्षेत्रातले असतील की अशी व्हिडिओ बनवणारे असतील. आता शेतकऱ्यासाठी कोणी हित बघायचं नाही. ओरिजिनल शेतकऱ्याला असं संध्याकाळच्या वेळेला शेताकडे यावं लागते, उसाला पाणी द्यावं लागते, डुकरं हाणावं लागते, वाघापासून आपल्या ढोरायचं संरक्षण करावं लागते. सर्व गोष्टी दिवसा जे करता ते आम्हाला संध्याकाळी येऊन करावं लागते. याला शेतकरी म्हणतात. उगा नावापुरता झाला काय शेतकरी शेतकरी शेतकरी. हिवाळा चालू झालाय, इतकी थंडी वाजली की कोणाला सांगावं. मग काय पाणी लावले उसाला, बुडग्यामध्ये मुंडकं घालून बसावं लागाले. काय सांगावं सोयरी हो, या शेतकऱ्याची दशा, लई जीवनाची दशा बेकार आहे सोयरी हो. फक्त नावालाच म्हणायचं आम्ही शेतकरी, आम्ही फलानं, आम्ही बिस्तानं, पण या शेतकऱ्याला वाली कोणी नाही. भेटतो पुढच्या व्हिडिओमध्ये. राम राम.